नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या देशाने 1950 साली लोकशाही प्रजासत्ताक शासन व्यवस्था स्वीकारली आणि या व्यवस्थेचे नागरिकांप्रती असलेलं उत्तरदायित्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने देशभरामध्ये 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला. खरं तर खेदाची गोष्ट अशी आहे की आज या कायद्याला 12 वर्ष पूर्ण होत असली तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेपर्यंत हा कायदा पोहोचलेला नाहीये. मग नेमकं या कायद्याचं स्वरूप काय आहे याच विषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे माहिती अधिकार कायदा आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे विवेक वेलणकर सरांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे माहिती कायद्यांतर्गत वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर सर कार्य करतात. याशिवाय या कायद्यासंदर्भातच नागरिकांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा सर कार्य करत आहेत. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत अनिल गलगली सर. सर नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. अनिल सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे माहिती कायद्यांतर्गत वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर सर गेली काही वर्ष कार्य करत आहेत. त्यांच्याकडून आपण नेमकं माहिती कायदा अधिकार म्हणजे काय आहे, मुळात माहिती म्हणजे काय आहे किंवा या कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते आणि समजा या कायद्याचं उल्लंघन झालं तर कारवाई कोणत्या प्रकारची होते, मुद्दे अनेक आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी. आणि जे प्रेक्षक दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. माहिती अधिकार कायदा याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचे की मुळात माहिती अधिकार कायदा काय सांगतो. सर काय सांगाल? माहितीचा अधिकार कायदा खरं म्हणजे नागरिकांना एक अतिशय महत्त्वाचं टूल हातात देतो की शासन व्यवस्थेमध्ये जो काही कारभार चाललेला आहे तो कारभार नागरिकांना अतिशय पारदर्शकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि शासकीय यंत्रणा त्यांना उत्तरदायी होणं याकरता हा कायदा अस्तित्वात आला. आणि मग त्यामुळे आपल्या एखादं अडलेलं काम असो किंवा आपल्याला एखादी माहिती हवी असो ती मिळण्याकरता आता कुठेही इकडे तिकडे पळायची गरज नाही. ज्या कार्यालयाकडनं आपल्याला या प्रकारची माहिती हवी आहे त्या कार्यालयाकडे आपण डायरेक्ट अर्ज करून ही माहिती मिळवू शकतो. जेणेकरून माहिती न मिळाल्यामुळे जी कामं आपली अडून राहतात किंवा आपण गैरसमजापोटी कुठेतरी एजंट गाठतो ती कामं आता अतिशय सुलभपणे या कायद्यामुळे मार्गी लागू शकतात. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शासकीय व्यवस्थेमध्ये जे काही कामकाज चालतं ते पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हाच मला वाटतं खरं तर लोकशाही आपल्या शासन व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने अर्थ सिद्ध होऊ शकतो, नाही का सर? आपण काय सांगाल सर? माहिती अधिकार कायदा हा सर्वात पॉवरफुल असा एक कायदा आपल्याला मिळाला आहे.
खरं पाहिलं तर लोकांनी प्रश्न विचारावेत, कारण यापूर्वी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये फक्त लोकप्रतिनिधींनाच प्रश्न विचारण्याचे अधिकार होते, परंतु ह्या कायद्याने सर्वसामान्य लोकांना प्रश्न विचारण्याचे अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. खरं पाहिलं तर प्रश्न विचारताना आपण कुठले प्रश्न विचारावेत, प्रश्नाचं स्वरूप का असावं, प्रश्न विचारताना आपल्याला एक्झॅक्टली काय अवगत करून घ्यायचे आहे हे सुद्धा नागरिकांनी समजून घेणं आवश्यक आहे. खरं पाहिलं तर माझ्या मते आपल्या देशामध्ये UPA गव्हर्नमेंट जे होतं, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा आपल्या देशाला दिलेला सर्वात मोठा कायदा आहे आणि नागरिकांनी हा कायदा वापर करताना थोडंसं सावध राहणं सुद्धा आवश्यक आहे, कारण पुष्कळ वेळी या कायद्याचा गैरवापर सुद्धा होतो. त्याचे सकारात्मक जसे गुण आहेत तसे नकारात्मक सुद्धा गुण आहेत. माहिती मिळवून त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून लोकशाहीला मजबूत करताना जी राज्यकर्ते असून देत, जी नोकरशाही असून देत, त्यांना आपल्याला जागा करण्याची ह्या कायद्याने बळ प्राप्त करून दिलेलं आहे. सर, हा तुम्ही खूप छान मुद्दा उपस्थित केला की माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचा सकारात्मक पद्धतीने वापर करणं हे खरं तर नागरिकांची जबाबदारी आहे. म्हणजे उगीच कायदा आहे म्हणून कायद्याचा गैरवापर होता कामा नये, नाही का सर? पण मग हा कायदा नक्की कोणाकोणाला लागू होऊ शकतो आणि माहिती अधिकार कायद्यामध्ये जे माहिती हा जो शब्द आहे तो माहितीचा अर्थ नेमका कोणता अभिप्रेत आहे सर? काय सांगाल आपण? माहितीचा अधिकार कायदा सगळ्या केंद्र शासनाच्या खात्यांना, सगळ्या केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, म्हणजे ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकांपासून LIC पर्यंत आणि BSNL पासून ते HPCL BPCL पर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो. त्याचबरोबर राज्य सरकारची सगळी खाती, राज्य सरकारच्या सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, ST महामंडळापासून महावितरणपर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत या सगळ्यांना कायदा लागू होतो. एवढंच नाही तर अशा अशासकीय संस्था की ज्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनुदान मिळतं, म्हणजे थोडक्यात एडेड स्कूल्स, कॉलेजेस, यांना सुद्धा हा कायदा डायरेक्टली लागू होतो. बरं बरं. आता माहिती म्हणजे काय याचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर खरं म्हणजे जे काही उपलब्ध आहे, म्हणजे कागदपत्र असतील, फाईल्स असतील किंवा सॉफ्ट स्वरूपात, म्हणजे CDs असतील, DVDs असतील किंवा त्यांच्याकडे कॉम्प्युटरवर जी काय माहिती उपलब्ध असेल, हे सगळं माहितीच्या व्याख्येत बसतं. खरं तर त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन माहितीच्या व्याख्येत अजून एक गोष्ट दिली आहे, ती म्हणजे सॅम्पल मागण्याचा अधिकार. आज आमच्याकडे अनेकदा असं होतं की रस्ता केला जातो आणि साधारणपणे एक वर्षभरात त्या रस्त्याची वाट लागते आणि आम्ही फक्त घरी बसून चहा पिता पिता म्हणतो की थर्ड ग्रेड मटेरियल वापरलं असेल. पण आम्हाला या कायद्याने ती अजून एक चांगली गोष्ट करून दिली आहे की जे मटेरियल वापरलं गेलं रस्ता तयार करण्यासाठी त्याचा आम्ही सॅम्पल बघू शकतो आणि या सॅम्पलचं आम्ही एखाद्या लॅबोरेटरीतनं परीक्षण करून घेऊ शकतो, ज्याच्यातून वापरलेलं मटेरियल योग्य त्या क्वालिटीचं होतं का नाही आणि जे कॉम्पोजिशन मटेरियल केलं गेलं ते कॉम्पोजिशन योग्य होतं का नाही, या दोन्ही गोष्टी आम्हाला समजण्याचा याच्यामुळे हक्क मिळालेला आहे. अगदी सर, जसं म्हणालो तसं की तो कायदा अजूनपर्यंत नागरिकांना जो ज्या प्रमाणात पोहोचला पाहिजे तो पोहोचलेला नाहीये खरं तर. आणि मग ह्याचे एकंदरीत कारण काय असू शकतात या मुद्द्याकडे यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. प्रमोद वेधविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार सर. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की माहिती अधिकाराचा कुठल्या क्षेत्राशी संबंधित हा माहिती अधिकार आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ग्रामीण भागापासून जे आम्हाला एखादी माहिती हवी असली ती जर मिळाली नाही तर त्याचं म्हणजे वरचं ग्रेडेशन कसं समाधान होईपर्यंत, तर 2 गोष्टींचं मार्गदर्शन तर आभारी होईल. धन्यवाद. बरोबर, धन्यवाद. काय सांगाल अनिल सर किंवा अविवेक सर, कोणीही सांगा उत्तर. त्याच्यात जी यंत्रणा आहे ना या कायद्यामध्ये ती अतिशय खरं म्हणजे साधी सोपी आहे की ज्या कुठल्या कार्यालयाकडनं आपल्याला माहिती घ्यायची आहे, मग ते ग्रामपंचायत असो, ते जिल्हा परिषद असो, ती पंचायत समिती असो, ते महापालिका असो, नाहीतर ते शासकीय कुठलंही कार्यालय असो, त्या प्रत्येक कार्यालयाने आपल्या एका तरी अधिकाऱ्याला माहिती अधिकारी म्हणून घोषित करायचंय आणि तसं बोर्ड बाहेर लावायचं त्या कार्यालयाच्या. मग आपण जेव्हा माहिती अधिकाराचा अर्ज करणार आहोत तेव्हा तो त्या अधिकाऱ्याकडे अर्ज करणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक हा माहिती अधिकारी असतो, त्याच्याकडे आपण अर्ज करायचा. जी काही माहिती आपल्याला हवी असेल ती मागायची. त्यांनी जर 30 कॅलेंडर डेज मध्ये आपल्याला ती माहिती उपलब्ध करून दिली नाही तर त्याचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे आपण पहिलं अपील दाखल करू शकतो
आणि हे पहिलं अपील दाखल केल्यानंतर पुढच्या 45 दिवसामध्ये सुनावणी घेऊन त्या अपिलावर निकाल देणं हे त्या कायद्यामध्ये बंधनकारक आहे. दुर्दैवाने तिथंही समाधान झालं नाही तर या कायद्यामध्ये माहिती आयुक्त अशी एक व्यवस्था निर्माण केली गेली आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळी जी डिव्हिजनल हेडक्वार्टर्स आहेत म्हणजे पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि मुंबई या सगळ्या ठिकाणी माहिती आयुक्त आहेत की आपापल्या विभागातलं अपील आपण तिथे करू शकतो आणि या माहिती आयुक्तांचा निर्णय हा अंतिम असतो. म्हणजे आपल्याला या सगळ्या लॅडर या कायद्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे समजा आपल्या लोकल लेवलला माहिती मिळाली नाही तर सोडून देण्याचं किंवा खचून जाण्याचं काही कारण नाही. आपण त्या लेव्हलपर्यंत माहिती मिळण्यासाठी पाठपुरावा करू शकतो आणि निश्चितपणे आपलं समाधान त्यातनं होऊ शकतं. म्हणजे कायद्याने तरतुदी अनेक दिलेल्या आहेत, फक्त एकजुटीने नागरिकांनी स्वतःहून पुढे येणं फार गरजेचं आहे. आणि मग नाही समाधान झालं जसं सर तुम्ही म्हणाल तसं की शिडी आहे त्या पद्धतीने आपण त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला पाहिजे, नाही का? आणखीन बोली आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्राध्यापक प्रकाश राठोड आपल्याशी बोलतात चाळीसगावहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला सर. मला असं म्हणायचंय की कायम विनाअनुदानित महाविद्यालय आणि शाळा यांच्यात माहिती मागवताना माहिती अधिकार कायद्यात काय फरक करावा असं वाटतं सर? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल विनाअनुदानित, मला वाटतं शाळा आणि कॉलेजांच्या संदर्भात त्यांचा प्रश्न होता. विनाअनुदानित शाळा आणि कॉलेजेसना हा कायदा डायरेक्टली लागू होत नाही, कारण ज्यांना सरकारकडनं भरीव प्रमाणात अनुदान मिळतं त्यांनाच कायदा लागू होतो. परंतु या शाळा किंवा महाविद्यालयांची जी माहिती सरकार दरबारी म्हणजे शिक्षण खात्याकडे असेल, त्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे महापालिकांकडे असेल, ती माहिती जी त्यांनी कायद्याने त्यांच्याकडे देणं बंधनकारक आहे ती माहिती मात्र निश्चितपणे ही नागरिकांना त्यांच्याकडे मागण्याचा हक्क आहे. परंतु ती त्या शाळेकडे किंवा कॉलेजकडे न मागता शिक्षण खात्याकडे किंवा त्या महापालिकेकडे जिथे कुठे ती माहिती ते सादर करतात त्यांच्याकडे मागता येऊ शकते. डायरेक्टली मात्र या दोन्ही प्रकारच्या संस्था या कायद्याच्या अंतर्गत कव्हर होत नाही. बरं बरं बरं. सर, आता मला या मुद्द्याकडे यायचंय की हा जो कायदा आहे 12 वर्ष झालेली आहे पण अजूनही तितक्याशा प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला नाही. हा, लोकांमध्ये जनजागृती होऊ लागलेली आहे पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितकीशी झालेली नाहीये. तर यामागची कारणं काय असू शकतात किंवा एकंदरीत 12 वर्षामधला या कायद्याचा परिणाम काय सांगाल सर? गेल्या 12 वर्षामध्ये ज्या पद्धतीने माहिती अधिकार कायद्याने सर्व सत्ताधारी लोकांना चांगले दणके दिले, जेव्हा जेव्हा जे राजकीय पक्ष सत्तेमध्ये असतात ते या कायद्याला विरोध करतात आणि जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात तेव्हा हे कायद्याचे ते समर्थन करतात. म्हणजे एकंदरीत राजकीय पक्ष आपल्या सवयीप्रमाणे किंवा आपल्या सोयीप्रमाणे ह्या कायद्याचा वापर करत आहेत. आणि आज महाराष्ट्राची अगर आपण चर्चा केली तर गेल्या 12 वर्षामध्ये अगर सामान्य प्रशासन विभाग तिथले जे माहिती अधिकार त्यांच्या अंतर्गत येतो, स्वतः मुख्यमंत्री त्याचे सर्व आहेत, पण दुर्दैवाने सामान्य प्रशासन विभागाने लोकांपर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत किंवा जिल्ह्यापर्यंत हा कायदा पोहोचवण्यासाठी कोणतीही मोहीम राबवली नाही. फक्त यशदा नावाच्या संस्थेवरती संपूर्ण सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्र हा विसंबून आहे. खरं पाहिलं तर स्थानिक पातळीवरती, ग्रामीण ठिकाणी किंवा जिल्हा स्तरावरती हे जे जिल्हा अधिकारी किंवा जे जनमाहिती अधिकारी असतात, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतो, त्याच्या अंडरमध्ये काही उपजिल्हाधिकारी असतात, त्यांनी लोकांना बोलवून लोकांचा सहभाग करून घेणं आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने असं सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत नाहीत. कारण सर्व जिल्हाधिकारी हे फक्त लोकशाही दिनी पुरतच लोकांना त्यांची भेट घेतात. परंतु अगर या कायद्याचा अभ्यास करून किंवा कायद्याच्या जास्तीत जास्त जनजागरण करण्यासाठी जिल्हा पातळीवरती अगर असे काही कार्यक्रम किंवा असे अभियान राबवले तर निश्चितपणाने लोकशाही दिवशी लोक कमी येतील आणि ह्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा कायदा समजून घेण्यासाठी किंवा कायद्यामध्ये काही ज्या अडचणी आहेत, म्हणजे फक्त अडचणी ह्या फक्त सामान्य नागरिकांना नाही आहेत, काही अधिकाऱ्यांना आहेत, काही कर्मचाऱ्यांना आहेत, ते सुद्धा आपण अगर लोकसहभाग झाला तर निश्चितपणाने हा कायदा सर्वसामान्यांसाठी तयार झालेला आहे असं आपल्याला विश्वास वाटेल. नक्कीच नक्कीच. आणि त्या अनुषंगाने सकारात्मक बदल व्हायला पाहिजेत आणि ते होण्याच्या उद्देशानेच मला वाटतं आपली चर्चा आहे असं पण म्हणू शकतो, नाही का? आणखीन एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम.
माझा प्रश्न असा आहे की आपण एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम करत असताना आपला उच्चस्तरीय अधिकारी किंवा अधिकारी हा जर भ्रष्ट मार्गाने पैसा कमवत असेल या पैसे घेऊन काम करत असेल तर माहिती अधिकार कायद्याच्या अन्वये आपण ही सर्व माहिती काढू शकतो का? आणि ही माहिती मिळाल्यानंतरही त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण तक्रार करू शकतो का? आणि तक्रार आपण कुठे करावी? आणि त्याचप्रमाणे ही तक्रार केल्यानंतर कनिष्ठ नोकर म्हणून आपल्या सर्व्हिस रेकॉर्डवर किंवा आपल्या परमिशनवर याचा काही परिणाम होऊ शकतो का? यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. सर, आपल्याला फोन आला होता भारत वावळ यांचा की सरकारी कार्यालयात समजा आपण काम करत असू आणि आपल्यापेक्षा जो वरिष्ठ अधिकारी असतो तो समजा भ्रष्ट कामाने काहीतरी माहिती मिळवत असेल किंवा कार्य करत असेल तर माहिती कायदा अंतर्गत आपण त्याची माहिती मिळवू शकतो का? आणि ती तक्रार जर करायची असेल तर ती कुठे करू शकतो? कारण माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकांना लागू आहे. तर कोणताही अधिकारी असून दे, कर्मचारी असून दे, तुम्हाला वाटलं की आपल्या कार्यालयामध्ये काही चुकीचे सुरू आहे तर त्यांच्याकडे माहिती अधिकारचा वापर हा म्हणजे दुसरी बाब झाली. त्यापूर्वी तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या हेडला त्याची कल्पना देऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं की हा माणूस चुकीच्या पद्धतीने काम करत आहे किंवा फायली व्यवस्थित तो हाताळत नाही तर अगर तुम्हाला काही त्याचे दस्तावेज सापडले तर तुम्ही अँटी करप्शन ब्युरो, राज्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो आहे, त्यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता. आणि अँटी करप्शन ब्युरो ह्या काही तक्रारी गोपनीय सुद्धा ठेवते, नावं ती उघड करत नाही. तुम्ही अगर केंद्रामध्ये असाल तर CVC जे मुख्य दक्षता आयोग आहे तिथे सुद्धा तक्रार दाखल करू शकता. आणि माहिती अधिकाराचा वापर करण्यासाठी कुठलंही बंधन नाही. जो अधिकारी आपल्या डिपार्टमेंटची सुद्धा माहिती अधिकाराचा वापर करून प्राप्त करून घेऊ शकतो. फक्त ती माहिती प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला त्याचे तथ्य आणि जे तुमचे आरोप आहेत ते सिद्ध करण्याची सुद्धा आवश्यकता असते. समजा तुम्ही ते सिद्ध नाही केले तर जो सुद्धा अधिकारी असेल ज्याच्या विरोधामध्ये आपण माहिती मागवत आहात किंवा त्याची तक्रार करत आहात तो तुमच्या विरुद्ध सुद्धा जाऊ शकतो. पण जेव्हा सुद्धा आपण अशा पद्धतीचे जेव्हा तुमच्याकडे काही गोष्टी समोर येतात तर निश्चितपणाने तुम्ही तुमच्या विभागीय जो प्रमुख असतो त्याच्याकडे लेखीमध्ये जर तुम्ही तक्रार केली तर निश्चितपणाने त्याचा परिणाम होईल. आणि समजा त्या अधिकाऱ्याने तुमच्या विरुद्ध किंवा जाणून बुजून आकसाने काही कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचे ते प्रयत्न निष्प्रभ ठरतील. बरोबर. पण मग हे सगळं केल्यानंतर त्यांच्या नोकरीवर काही परिणाम होणार का असाही त्यांचा प्रश्न होता. पण नाही, मला वाटतं निश्चित नाही. याच विषयी बोलूया. आपण पुन्हा एकदा फोन आलेला आहे तो पण घेऊया. रघुनाथ जाधव आपल्याशी बोलतात पोलादपूर रायगडहून. नमस्कार सर. हॅलो. हा, नमस्कार. बोला. मी रघुनाथ जाधव बोलतोय रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातून पळशी गावातून. बोला सर. हा, आपलं सगळ्यांचं अभिनंदन आणि खास करून अनिल गलगल साहेबांचं एक राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून त्यांचं अभिनंदन. साहेब, मी रघुनाथ जाधव, मी सुद्धा एक राष्ट्रीय कार्यकर्ता आहे. आम्ही ज्या वेळेला काही प्रश्नांच्या उत्तर काम हे शोधत असतो म्हणजे माहिती घेत असतो पण ती माहिती आम्हाला बरोबर दिली जात नाही. तर उदाहरणार्थ महाजनको किंवा महावितरण ह्या संदर्भात आम्ही काही माहिती घ्यायला गेलो. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ती माहिती वेळेवर मिळत नाही, उशिराने मिळते. दुसरी गोष्ट मिळते ती सुद्धा अपुरी मिळते. आणि मग आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात माहिती घेतली तर ते सांगतात की बाबा ह्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्याकडे जावा. मग त्या अधिकाऱ्याकडे गेलो तर तो अधिकारी जागेवर नसतो. अशी आमची हेळसांड करत असतात. मग आम्ही नेमकं काय करायचं आणि कोणाकडे जायचं? दुसरं उदाहरण मी आपल्याला एक सांगू इच्छितो. तुम्ही ऐकताय ना? हो, बोला ना. हा, दुसरी गोष्ट, माझ्या गावामध्ये 46 लाख रुपये खर्चून एक पाण्याची विहीर बांधली गेली. त्या विहिरीला पाण्याचा थेंब लागला नाही. आणि म्हणून मी आरटीआय कडून माहिती मागवली पण ती सुद्धा आरटीआय माहिती मला अपुरी मिळाली. आणि ह्या साऱ्या गोष्टी करत असताना प्रशासनाचे अधिकारी आहेत ते सुद्धा आम्हाला पुरेशी माहिती देत नाहीत. आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की ही प्रशासनाची अधिकारी मंडळी सगळी कॉन्ट्रॅक्टर किंवा ज्या मंडळींना अशी मिळालेली आहेत आणि अशा प्रकारचा कारभार करताना सगळ्या लोकांना मूर्ख बनवलं जातं म्हणजे. आणि यासाठी आम्हाला अपिलात जायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? गलगल साहेब, मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही जे काम करतात तुमच्यासारखं आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहेत, आम्ही तुम्हाला निश्चितपणाने सहकार्य करू. तुमचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे की आम्हाला अपिलात जायचं या संदर्भात काय करावं लागेल? बरोबर, धन्यवाद सर. काय सांगाल सर? खरं पाहिजे तर जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे, जेव्हा तुम्हाला अपुरी माहिती दिली जाते किंवा चुकीची दिली जाते किंवा अर्धवट दिली जाते तर सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करता, चांगली बाब आहे. परंतु जेव्हा जाणून बुजून असे प्रकार होतात तर तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये
हे प्रथम अपील दाखल करणं आवश्यक आहे. कारण जेवढं तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आपला वेळ घालवता तेवढं त्यांना संधी प्राप्त होते. तुम्ही 30 दिवसामध्ये अगर अपील दाखल केलं तर निश्चितपणाने प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे तो जनमाहिती अधिकारी आणि तुम्ही हे जेव्हा समोरासमोर बसतात तर निश्चितपणाने जी अर्धवट माहिती दिली आहे किंवा जी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे किंवा जी चुकीची माहिती दिली आहे त्यावरती प्रकाश टाकला जाऊ शकतो. दुसरी बाब, जेव्हा प्रथम अपील अधिकाऱ्याने सुद्धा आदेश दिले तेव्हा सुद्धा अगर जाणून बुजून दुर्लक्ष केलं तर निश्चितपणाने आपण द्वितीय अपील करून ती माहिती प्राप्त करून घेऊ शकता. जसं तुम्ही आता विहिरीचा जो प्रश्न सांगितला, अगर विहिरीला पाणी नाही आहे ही बाब तर जगजाहीर आहे. तुम्ही माहिती कशासाठी घेता की विहिरीवरती किती खर्च झाला, किती फंड खर्च करण्यात आला, ती माहिती मिळण्याच्या दरम्यान तुम्ही ताबडतोब ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहिरीला पाणी नसल्याबाबतची तक्रार करणं आवश्यक आहे. कारण माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर परत आपल्याला त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असते. म्हणून माहिती मिळवताना तुम्ही माहिती तर मिळवा, परंतु विहिरीसारखा जो प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, ताबडतोब लेखी तक्रार करून तुम्ही त्या समस्येवरती वाचा फोडू शकता. बरोबर आहे सर. मला वाटतं असंच मार्गदर्शन जर नागरिकांपर्यंत पोहोचलं तर नागरिकांपर्यंत तो कायदा खऱ्या अर्थानं पोहोचू शकेल, नाही का सर? सर्वसामान्य जनतेला माहिती मिळवण्याचा अधिकार हा कायदा देतो, पण मग ही माहिती मिळवण्यासाठी मला एका विभागाची माहिती पाहिजे किंवा एका कुठल्याही कामासाठी जर माहिती हवी असेल तर ती माहिती मला का हवी आहे हे सांगावं लागतं का? नाही, आपल्याकडे सुदैवाने या कायद्यामध्ये एक अतिशय चांगली तरतूद केली आहे. माहिती कशासाठी हवी याचं कुठलंही कारण अर्जकर्त्यांनी देणं अपेक्षितही नाही आणि आवश्यकही नाही. त्यामुळे अर्जकर्ता अगदी शांतपणे आपल्याला हवी ती माहिती मागू शकतो आणि कोणीही त्यांना या माहितीचं तुम्ही काय करणार आहात, ही माहिती तुम्हाला कशासाठी पाहिजे असे प्रश्न विचारू शकत नाही किंवा असं कारण दिलं नाही म्हणून माहिती नाकारू पण शकत नाही. बरं बरं बरं. आणि मग हे सगळं मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी काही शुल्क असतात का किंवा काही रक्कम? याच्यासाठी अर्जाबरोबर 10 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. बरं बरं. दारिद्र्य रेषेखालच्या माणसांना हे शुल्क माफ आहे, पण त्याकरता त्यांना सोबत पुरावा जोडावा लागतो, म्हणजे पिवळ्या रेशन कार्डाची झेरॉक्स किंवा आपण दारिद्र्य रेषेखाली असल्याचं यादीतलं आपलं नाव असल्याचा पुरावा. बाकीच्यांना 10 रुपयाचं शुल्क हे कॅशनी भरून चालतं. राज्य सरकार किंवा त्याच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था जर कोणी असेल तर 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चालतो. पण केंद्र सरकारच्या रिलेटेड जर कार्यालय असेल तर त्यांना मात्र 10 रुपयाची पोस्टल ऑर्डर लागते. बरं. अशा प्रकारे शुल्क भरून अर्ज केल्यानंतर पुढच्या 30 दिवसामध्ये त्यांनी आपल्याला पत्र पाठवायचं असतं की तुमची एवढी एवढी माहिती तयार आहे, त्याचं एवढं शुल्क भरा. ते शुल्क फिक्स्ड आहे. A2, A3 किंवा A4 साईजचा जर कागद असेल तर 2 रुपये पर पेज एवढं शुल्क घेता येतं. जर सॉफ्ट कॉपीमध्ये CD स्वरूपात माहिती देणार असतील तर 50 रुपये पर CD अशी त्या माहितीची कॉस्ट आहे. ती पैसे आपण भरल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळू शकते. म्हणजे फी आहे पण ती अतिशय रिझनेबल आहे. दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला माहितीची सुद्धा फी पडत नाही. परंतु जर खूप मोठी माहिती दारिद्र्य रेषेखालचा माणूस मागत असेल तर त्यालाही आता नवीन जो परवा बदल झालाय त्याप्रमाणे त्यालाही आता पैसे 50 कागदाच्या वरच्या कागदांना हे भरावे लागतील. बरं. जसं सर तुम्ही म्हणाल तसं की एकदा अर्ज आपण दिल्यानंतर 30 दिवसामध्ये ही माहिती मिळते, त्यानंतरही नाही मिळाल्यानंतर मग पुढच्या 45 दिवसामध्ये आपल्याला ती माहिती मिळू शकते अपील केल्यानंतर. माहिती मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे सर, काय सांगाल? खरं पाहिलं तर जेव्हा आपण माहिती अधिकारचा वापर करतो पण लोकांमध्ये गैरसमज आहे की माहिती अधिकारचा आपण वापर केला तर आपली कामं होणार, असं नाही. काही ठिकाणी जसं राशन कार्डचा जो विषय असतो किंवा जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र किंवा काही गुमास्ता लायसन्स तिथे हे शक्य असतं. पण जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार असतो, कुठे काही अनियमितता असते किंवा तुम्हाला वाटतं की जाणून बुजून अधिकारी कामं करत नाहीत, तर अशा ठिकाणी जेव्हा माहिती तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर संबंधित खाते प्रमुखाला तक्रार करणं आवश्यक आहे. शक्यतो महापालिकेचे असेल तर महापालिका आयुक्तांना, जिल्हाधिकारी सर असेल जिल्हाधिकाऱ्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना, अशा प्रकारे जेव्हा आपण माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर काही कागदपत्र जोडून जेव्हा पुराव्यानिशी जेव्हा आपण तक्रार करणार तर निश्चितपणाने त्या संबंधित खात्याला त्याची कारवाई करणं भाग्य असतं. परंतु दुर्दैवाने काय असतं की आपण माहिती प्राप्त करतो, त्याचा कुठेही वापर करत नाहीत आणि नंतर आपण सांगतो की आम्ही माहिती प्राप्त केली आहे, सरकार काही काम करत नाही. सरकारला काम करण्यासाठी आपल्याला जाऊन जागा करण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक खात्यामध्ये वेगवेगळे असे विभाग आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतात. जेव्हा आपण पुराव्यानिशी जेव्हा जातो तर निश्चितपणाने त्यांची जबाबदारी वाढते, त्यांच्यावरती दडपण असतं, त्यांच्यावरती भीती असते
की माहिती अधिकारचा वापर करणारा व्यक्ती ह्याला राईट टू सर्व्हिस सुद्धा माहिती आहे, ह्याला नागरिकाची सनद सुद्धा माहिती आहे आणि हा पुढे कोर्टामध्ये सुद्धा आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे माहिती प्राप्त करून झाल्यानंतर रितसर आपण त्याची लेखी तक्रार करून संबंधित खाते प्रमुखाकडे दाद मागणे हे आवश्यक आहे. म्हणजे एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणं फार गरजेचं आहे, कारण का कायद्याने ते आपल्याला मिळवून दिलेलं आहे. फक्त त्या कायद्याचा योग्य तो वापर करणं फार गरजेचं आहे, नाही का सर? पण समजा एखादा अधिकारी माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल, की जसं तुम्ही म्हणालात तसं की नाही होऊ शकत आणि मग त्यानंतर आपण अपील करू शकतो, मग अशा वेळेला त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध काही कारवाई करण्यात येते का, किंवा ते नागरिकांना तो अधिकार कसा काय मिळतो? नाही, कसं आहे, याच्यामध्ये पहिल्या अपिलामध्ये काही कारवाईची तरतूद नाहीये. बरोबर. परंतु पहिल्या अपिलानंतरही काही झालं नाही तर सेकंड अपिलात जेव्हा माहिती आयुक्तांपर्यंत नागरिक जातात त्यावेळेला जर जाणून बुजून एखादी माहिती दिली जात नसेल, चुकीची दिली जात असेल, दडवली जात असेल, खोटी दिली जात असेल, हे जर त्या नागरिकांनी माहिती आयुक्तांसमोर सिद्ध केलं तर माहिती आयुक्तांना अधिकार आहेत या कायद्यात संबंधित नागरिकाला, संबंधित अधिकाऱ्याला ज्यांनी माहिती देणं अपेक्षित होतं त्याला दिवसाला 250 रुपये आणि मॅक्सिमम 25,000 रुपये एवढा दंड त्या माहिती आयुक्त करू शकतात. हा दंड त्या संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातनं कापला जातो, तो अर्थात सरकार दरबारी जमा होतो, परंतु त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये तशी नोंद होते आणि याची काही प्रमाणात भीती ही अधिकारी वर्गामध्ये आहे. तरीही जर एखादा अधिकारी सातत्याने अशा प्रकारचं वर्तन करत असेल तर माहिती आयुक्तांना अजून एक अधिकार दिलेला आहे की त्याच्या डिपार्टमेंट हेडला किंवा संबंधित खात्याच्या प्रमुखाला ते त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची सुद्धा शिफारस करू शकतात. बरं बरं बरं. माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचा सकारात्मक वापर करणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. मग त्याचा गैरवापर केल्यानंतर नेमकं काय करायचं किंवा कोणती कारवाई होऊ शकते याविषयी जाणून घेऊया आपण. सर, माहिती कायद्याअंतर्गत आपण माहिती मिळवू शकतो, पण कोणती माहिती जी स्वतःहून आपल्याला द्यायला हवी? या कायद्यामध्ये एक अतिशय चांगलं कलम घातलंय, कलम 4 नावाचं. ते कलम असं सांगतं की प्रत्येक सरकारी निमसरकारी कार्यालयांनी ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो त्यांनी इतकी माहिती स्वतःहून जाहीर केली पाहिजे की लोकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागायची वेळच येता कामाची नाही. बरं. जर हे खऱ्या अर्थाने झालं तर मला असं वाटतं की माहितीच्या अधिकारात येणारे अर्जही कमी होतील आणि नागरिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना दोघांनाही त्याचा फायदा होईल. आता काय माहिती स्वतःहून दिली पाहिजे? प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांची कर्तव्य काय आणि अधिकार काय, एखादं काम करण्यासाठीची नक्की प्रोसिजर काय, ते काम किती वेळात झालं पाहिजे याच्यासाठीच्या नॉर्म्स काय, त्यानंतर कुठले कुठले नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक याच्या आधारे ते डिपार्टमेंट काम करतं, त्यांची यादी आणि त्यांच्या कॉप्या. अनुदान योजना, आपल्याकडे असं म्हटलं जातं की अनुदान योजनेत खूप भ्रष्टाचार होतो, पण इथे तर पब्लिश करायचंय की कुठली अनुदान योजना, एलिजिबिलिटी काय आणि सगळ्यात महत्वाचं कोणाकोणाला अनुदान मिळालं आणि किती मिळालं याच्या याद्या पब्लिश करायच्या आहेत आणि त्या त्या डिपार्टमेंटच्या बाहेर लावून टाकायच्या आहेत, अगदी ग्रामपंचायतीच्या सुद्धा बाहेर. मग अशा प्रकारची स्वतःहून घोषित करण्याची माहिती जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा लोकांना खरं म्हणजे माहिती अधिकारात माहिती मागायची आवश्यकताच पडत नाही आणि मग त्या माहितीचा उपयोग करून एकतर काही चुकीच्या चाललेल्या गोष्टी पण त्यांना लक्षात येऊ शकतात किंवा किमान त्याचा वापर करून त्यांना त्यांची डे टू डे कामं करून घेता येऊ शकतात. याच्यामध्ये एक अजून खूप छान तरतूद केली आहे की एखाद्या प्रकरणामध्ये एखादा निर्णय दिला शासकीय अधिकाऱ्यांनी, मग तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन असो किंवा क्वाझी ज्युडिशियल डिसिजन असो, हा निर्णय का दिला अशा प्रकारे याचं कारण बाधित व्यक्तीला स्वतःहून कळवलं पाहिजे असं या कायद्यात तरतूद आहे. म्हणजे ही जरी तरतूद पाळली गेली तरी आज लोकांचे जास्तीत जास्त अर्ज तुम्ही असा निर्णय कसा केला, का केला, हे जे येतात ते निम्म्यानी कमी होतील आणि लोकांनाही आपल्याला निर्णय कसा झाला याची माहिती घर बसल्या मिळेल. परंतु ही कलम 4ची स्वतःहून घोषित करण्याची माहिती मात्र दुर्दैवाने आजही जेवढ्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे करायला केली पाहिजे त्या प्रकारे होत नाही. हे एकंदर या कायद्याचं थोडंसं दुर्दैव आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की पारदर्शी एक शासकीय कार्यालय आणि नागरिक यांच्यामध्ये जे पारदर्शकता हवी ती कुठेतरी अजूनही कमी पडते असं आपण म्हणू शकतो. मग या सगळ्यामध्ये कुठली माहिती नाकारता येते? जसं तुम्ही म्हणाल तसं की स्वतःहून घोषित करण्यासारख्या सुद्धा काही गोष्टी आहेत, तशा नाकारण्यासारख्या सुद्धा काही माहिती असू शकते, तर त्या संदर्भात काय सांगाल सर? निश्चितपणे काही माहिती नाकारण्यासारखी आहे.
म्हणजे या कायद्यामध्ये कलम 8 त्याच्यामध्ये A to Z असे सबकलम आहेत आणि कलम 9 याच्या अंतर्गत काही माहिती नाकारता येते. म्हणजे उदाहरणार्थ देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध जी माहिती दिल्यामुळे धोक्यात येतील अशी माहिती नाकारता येते. किंवा एखादी माहिती वैयक्तिक स्वरूपाची असेल, म्हणजे उद्या माझं इन्कम टॅक्स रिटर्न, माझ्या बँकच्या पासबुकाची कॉपी ही काही माहिती अधिकारात मागता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वैयक्तिक माहिती असेल किंवा जी माहिती दिल्यामुळे एखाद्याच्या शारीरिक सुरक्षिततेला धोका पोहोचेल, म्हणजे उद्या पोलिसांचा खबरे आहे, त्यांनी पोलिसांना काही माहिती दिली, पोलिसांनी कारवाई केली आणि गुन्हेगारांनीच विचारावं की तुम्हाला माझं याचं नाव कोणी सांगितलं माझं नाव, तर अशा प्रकारे खबऱ्यांना म्हणजे इथं शारीरिक सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशी माहिती पण नाकारता येऊ शकते. किंवा जी माहिती अतिशय विश्वासाने दिलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ शासकीय कर्मचारी आपली माहिती सरकारकडे अशी काही देतात की बाबा माझा नॉमिनी कोण, तर तेही माहिती कोणालाही माहिती अधिकारात मागता येत नाही, कारण ती विश्वासाने दिलेली माहिती आहे. त्यामुळे अशी काही माहिती आहे की जी सरकारने या कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की माहिती नाकारता येते. पण तरी सुद्धा असं एक त्याच्यामध्ये क्लॉज घातलाय की जर व्यापक जनहितासाठी ही माहिती आवश्यक असेल तर जरी ह्या रिजेक्शन क्लॉज असला तरी व्यापक जनहित जर दाखवलं गेलं तर ही माहिती सुद्धा द्यावी लागेल. म्हणजे याचा अर्थ ऍब्सोल्यूट नाकारण्यासारखं काही नाही. व्यापक जनहित असेल तर व्यापक जनहितापुढं छोटंसं पर्सनल हित हे कधीच गृहीत धरलं जात नाही. क्या बात आहे. म्हणजे कायद्याच्या तरतुदी खरंच खूप छान आहेत आणि ते सर्वसामान्य जनतेने त्याचा पुरेपूर सकारात्मक वापर करणं फार गरजेचं आहे. पण सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की याचा गैरवापर सुद्धा केला जातो मिळालेल्या माहितीचा. मग त्या अनुषंगाने काय सांगाल आपण? खरं पाहिलं तर माहितीचा अधिकार कायदा जेव्हा आला तेव्हा सरकारने एकच गृहीत धरलं होतं की यापूर्वी जे लोकांनी चुकीची कामं केली आहेत किंवा भ्रष्टाचार केला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने काही कामांना प्रोत्साहन दिलं आहे तर कृपया करून तुम्ही आता बंद करा, कारण आता माहितीचा अधिकार कायदा आलेला आहे. आज सुद्धा जेवढ्या सुद्धा दुरुपयोगाच्या तक्रारी येतात किंवा जी चर्चा होते ती सर्व याच्याच भोवती फिरते. जो माणूस चुकीचं काम करतो, जो चुकीचे निर्णय घेतो किंवा चुकीच्या पद्धतीने शासकीय यंत्रणेला नुकसान करत स्वतःचे हित साध्य करतो, तर अशा तक्रारी येतात, अशी चर्चा होते. पण जेव्हा आम्ही या बाबतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाकडे स्वतः माहिती मागितली की तुमच्याकडे किती तक्रारी आल्या की या माहिती अधिकाराचा दुरुपयोग झाला आहे, दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्यांच्याकडे कोणताही अभिलेख सध्या तरी उपलब्ध नाही. म्हणजे फक्त आपण चर्चा करतो, कारण एक मराठीमध्ये म्हण आहे की चोराच्या उलट्या बोंबा. जो माणूस चुकीचं काम करतो, जो चुकीच्या कामांना प्रोत्साहन देतो, जो अनधिकृत बांधकामं करतो, कारण मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त तक्रारी ह्या अनधिकृत बांधकामाला घेऊन असतात. तर माझं तर एवढंच म्हणणं आहे की एखादा व्यक्ती माहिती अधिकाराचा वापर करून एखादं अनधिकृत बांधकाम शोधून काढतो, त्याची तक्रार करतो, त्यानंतर त्याचे काही आर्थिक व्यवहार होतात. मूल आहे की अगर महापालिकेने हे अनधिकृत बांधकामावरती अंकुश ठेवलं, बांधकाम होऊच दिलं नाही, तर कोणताही व्यक्ती माहिती अधिकाराचा चुकीचा वापर करणार नाही. म्हणजे एकंदरीत चुकीचं काम जिथे होतं तिथे माहिती अधिकार हा सकारात्मक सुद्धा वापरला जातो, नकारात्मक सुद्धा वापरला जातो. म्हणून शासकीय यंत्रणा असून देत, सरकारी अधिकारी असून देत, त्यांनी आत्ता सुद्धा वेळ गेली नाही. तुम्ही व्यवस्थित नियमाप्रमाणे काम केलं तर निश्चितपणाने आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये माहिती अधिकाराचा सकारात्मक वापर करणाऱ्या लोकांची संख्या आपण वाढवू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि हाच सकारात्मक बदल होणं आता ही काळाची गरज झाली आहे असं आपण म्हणू शकतो. याच विषयी बोली आपण. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. बाळू प्रधान आपल्याशी बोलतात जालन्याहून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, बोला. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की माहिती आयुक्तांवर आपलं जर माहिती आयुक्तांनी आपल्याला जर दिशाभूल करण्याचा निर्णय दिला तर आपल्याला कोर्टामध्ये अपील करता येते का, पिटिशन दाखल करता येते का? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल सर? याच्यात विषय असा आहे की माहिती आयुक्तांचा निर्णय या कायद्यामध्ये अंतिम आहे. त्यामुळे तो निर्णय आपल्याला पटला नाही तर काय करायचं, तर याच्यासाठी आपल्या देशामध्ये एक चांगली सोय अशी आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला एखादी पटली नाही तर आपण रिट पिटिशन दाखल करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा माहिती आयुक्तांचा निर्णय पटला नाही तर माहिती अधिकार कायद्यात जरी त्याच्यावर काही नसलं तरी रिट पिटिशनद्वारे आपण हायकोर्टात निश्चितपणे अर्ज दाखल करू शकतो आणि ते प्रकरण हायकोर्टापर्यंत नेऊ शकतो.
सर आपल्याला काही सांगा. त्याच्यामध्ये एक उदाहरण असं आहे की जे आपले राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विरुद्धमध्ये एक निर्णय दिला. त्यांनी समोरच्या व्यक्तीला पैसे देण्याचे सुद्धा आदेश दिले आणि जी माहिती आहे ती निःशुल्क देण्याचे आदेश दिले होते. मुंबई विद्यापीठाने माहिती आयुक्तांच्या या आदेशाविरोधामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि न्यायालयामध्ये माहिती आयुक्तांचा निर्णय तो चुकीचा कसा आहे सिद्ध केलं आणि त्यांच्या मुंबई विद्यापीठाच्या पक्षामध्ये तो निर्णय आला. म्हणजे माहिती आयुक्तांनी काही निर्णय दिला तो सर्वोच्च नसतो. दुर्दैवाने आपल्याकडे जी एक प्रणाली आहे राज्यपाल महोदय किंवा सामान्य प्रशासन विभाग, कारण माहिती आयुक्ताची जी अंतिम नियुक्ती हे राज्यपाल महोदय करतात. पण दुर्दैवाने आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामधील कुठल्याही ठिकाणी माहिती आयुक्तांच्या विरुद्ध अगर काही तक्रारी आल्या तर त्यावरती कशी कारवाई करायची अशी कुठलीही सिस्टम सध्या तरी उपलब्ध नाही. कारण जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी राज्यपाल महोदयांकडे माहिती मागितली होती की माहिती आयुक्तांच्या विरुद्ध किती तक्रारी आल्या, त्या तक्रारीविरुद्ध तुम्ही काय कारवाई केली, पण त्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाल्याचे सिद्ध झालेले नाही. म्हणजे एकंदरीत आज सुद्धा फक्त आणि फक्त न्यायालयामध्ये जाण्यापेक्षा अगर राज्य शासनाने त्यांच्या स्तरावरती की राज्यपाल महोदयांच्या स्तरावरती काही अशी कमिटी नेमली की माहिती आयुक्त कसे काम करतात, चांगल्या पद्धतीने निर्णय देतात की नाही देत, त्यांच्या विरुद्ध किती तक्रारी येतात, ह्यावरती कुठे ना कुठेतरी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. सर आता दोन्ही बाजूनी ह्या कायद्या संदर्भात आपण बोलत असताना नागरिकांनी सुद्धा या कायद्याचं समजा उल्लंघन केलं किंवा गैरवापर केला तर त्यांना कोणत्या प्रकारे कारवाई होऊ शकते आणि समोरचा जो अधिकारी आहे त्याने माहिती द्यायला जर दिरंगाई केली तर त्याला कुठली कारवाई होऊ शकते? ह्या कायद्यात खरं सांगायचं ना तर फक्त माहिती अधिकाऱ्यांनी माहिती वेळेत दिली नाही, चुकीची दिली, अर्धवट दिली, खोटी दिली तरच दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे आणि ती मगाशी सांगितलं तसं 25,000 पर्यंत दंड अधिकाऱ्याला होऊ शकतो. परंतु या कायद्यामध्ये माहिती मागणाऱ्याला कुठल्याही दंडाची किंवा शिक्षेची तरतूद नाही. मला वाटतं कायदा करणाऱ्यांनी एवढ्याकरताच ही तरतूद केली नसावी की ही तरतूद खूप मोठ्या प्रमाणावर चुकीची वापरली गेली असती की माहिती मागतो का तुला काहीतरी मी त्रासच देतो म्हणून बहुधा हे केलेलं नसावं. परंतु या कायद्यान्वये माहिती मागणाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या शिक्षेची किंवा दंडाची तरतूद नाही. पण एखादा माहिती मिळाल्यानंतर जर ब्लॅकमेलिंग करत असेल तर आम्ही तर अनेक शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन करतो की ते ब्लॅकमेलिंग करण्या संदर्भात तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा, त्याला रंगेहात पकडून द्या आणि मग निश्चितपणे पोलीस कारवाई त्याच्यावर होऊ शकेल. ब्लॅकमेलिंग केल्यासाठी माहिती मिळण्यासंदर्भात कुठलीही तरतूद ज्यांनी मागितली आहे त्याच्यावर कारवाईची नाही. पण माहितीचा गैरवापर केल्यानंतर मात्र ते तत्सम अधिकारी त्यांची तक्रार करून त्यावर कारवाई होऊ शकते नाही का? याच विषयी बोली आपण. एक फोन आलेला आहे. भगवान निवेदकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा आहे, मी भूमी अभिलेख कार्यालय लांजा रत्नागिरी इथे अर्ज केला होता माहितीच्या अधिकारात. तर तिथं मी माहिती मागितल्यावर मला माहिती दिली गेली नाही म्हणून मी प्रथम अपील केलं. जनमाहिती अधिकाऱ्यांनी तो अर्ज परस्पर लपवून ठेवला माहिती अपिली अधिकाऱ्यांपासून आणि मला माहिती पुरवली. पण माहिती पुरवली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून यांनी माहिती अपिलाचा अर्ज लपवून ठेवला म्हणून मी फोन करून अपिलाची सुनावणी घ्यायला लावली. हे सगळं तिथं सिद्ध झालं. पण सर विषय असा आहे की शासकीय कामात अशी लपवालपी करण्यासाठी मला माहिती मिळणं महत्वाचं नाही की मला त्या अधिकाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करता येईल का? कार्यालयीन कामकाजात माहिती वरिष्ठांपासून दडवून ठेवणे माहिती अधिकाराची अर्जाची. बरोबर, धन्यवाद. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. सर आपल्याला जो फोन आला होता की त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्यांना माहिती मिळाली नाही आणि मग त्यांनी प्रथम अपील केलं आणि ते अपीलच मला वाटतं वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवलं गेलं. तर मग त्या अधिकाऱ्यांसंदर्भात कुठली कारवाई करण्यात येते? याच्यामध्ये खरं म्हणजे अर्जदारांनी 2 गोष्टी करणं अपेक्षित आहे. एक म्हणजे या माहिती अधिकार कायद्यात जे सेकंड अपील आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि माहिती आयुक्तांसमोर हे सगळं त्यांनी उलगडून दाखवलं पाहिजे, सिद्ध करून दाखवलं पाहिजे की जेणेकरून माहिती आयुक्त संबंधित अधिकारी ज्यांनी हे सगळं लपवलपीची कामं केली माहिती अधिकारी त्यांना दंडही लावू शकतील आणि जर तो त्यांना गंभीर गुन्हा लक्षात आला तर त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारसही करू शकतील. दुसरं ही प्रशासकीय घोळपणा आहे हा. तर त्यामुळे कलेक्टरकडे सुद्धा या संदर्भात आपण जर तक्रार दाखल केलीत की असं प्रकारे शासकीय कामकाजामध्ये यांनी घोटाळा करायचा प्रयत्न केला तर कलेक्टर लेव्हलला याची वेगळ्या प्रकारची एन्क्वायरी होऊ शकते आणि दुर्दैवाने कलेक्टरांनी याच्यावर काही केलं नाही तर परत माहिती अधिकारात कलेक्टरांना सुद्धा विचारता येऊ शकतं की या माझ्या तक्रारीवर आपण काय केलं.
आपण पाठपुरावा करताय चांगला असं दिसतंय, तर मला असं वाटतं की हा पाठपुरावा जर आपण आणखीन केलात आणि या दोन्ही लेवलला केलात तर कुठेतरी ही जी प्रवृत्ती आहे की गोष्टी दडपून टाकायची किंवा अशा प्रकारची प्रवृत्ती आहे याला आळा बसेल आणि त्यातनं अनेक लोकांचा फायदा होऊ शकेल. अगदीच अगदीच. आणि मला वाटतं हा माहिती अधिकार कायदा एक सकारात्मक बदल घडवून आणतोय समाजामध्ये, नागरिकांमध्ये आणि अर्थातच पारदर्शी आपल्या शासन व्यवस्थेमध्ये. तुम्ही दोघेही गेली अनेक वर्ष या संदर्भातच कार्य करत आहात, तर तुमचा अनुभव समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने काय सांगाल सर? माझे 2 छोटे अनुभव आहेत. जसं की महानगरपालिका आयुक्त अजय मेहता जेव्हा ते नियुक्त झाले तर 2 दिवसापूर्वी आम्ही माहिती अधिकारचा वापर करून कशा पद्धतीने डॉक्टर जगन्नाथ ढोणे वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या पिटिशनचा दुरुपयोग कसा मुंबई पालिकेमध्ये होत आहेत, कशा पद्धतीने OSD जे सेवानिवृत्त अधिकारी असतात किंवा जे बाहेरील उमेदवार असतात त्यांना पालिकेमध्ये सेवेसाठी रुजू केलं आहे, ही बाब जेव्हा समोर आणली तेव्हा अजय मेहता यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली आणि 24 तासाच्या आतमध्ये जेवढे सुद्धा OSD मुंबई महापालिकेच्या विविध खात्यामध्ये नियुक्त केले होते त्यांची नियुक्ती रद्द झाली. त्यामुळे एक प्रकारे माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर जो ताबडतोब रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट अजय मेहता यांनी दिला. दुसरी गोष्ट की मुंबईमध्ये हेमा मालिनी ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार होत्या त्यांना कमी दरामध्ये जेव्हा जमीन देण्याचं काम तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं, जेव्हा ही बाब आम्ही समोर आणली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत ताबडतोब तो 1983चा जो GR होता, ज्या GRच्या अनुषंगाने ती जमीन हेमा मालिनी यांच्या संस्थेला देण्यात आली होती, ताबडतोब तो GR स्क्रॅप करण्याचं काम कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालं. म्हणजे माहिती अधिकाराचा वापर करून आपण काही सत्य समोर आणतो आणि राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा कॅबिनेटमध्ये ती चर्चा करतात तर निश्चितपणाने हा माहिती अधिकारचा विजय आहे. अगदी अगदी. सर, आपण काय सांगाल? तुम्ही तर प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम गेली अनेक वर्ष करत आहात, नागरिकांना सुद्धा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा, तर त्या संदर्भात काय सांगाल आपला अनुभव? एक छोटा अनुभव एक सांगतो की आपल्याकडे महाराष्ट्रभर किंवा देशभर अनेक रस्त्यांवर टोल आहे आणि नागरिकांमध्ये कुठेतरी अशी त्याच्याबद्दल नाराजीची भावना आहे की हे टोलमध्ये नक्की काय आम्हाला कळतच नाही, किती वर्ष टोल लागणार आहे, कशा प्रकारे टोल वसूल केला जातो, किती पैसे वसूल होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट काय झालंय, ही कुठलीच माहिती नागरिकांना कधीच मिळालेली नाही. माहिती अधिकार कायद्याचा हा जो कलम 4 मी सांगितलं, स्वतःहून घोषित करायची माहिती, याचा सकारात्मक वापर यासाठी करण्यासाठी मी मुख्य माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली होती की महाराष्ट्र राज्यातले जेवढे टोल आहेत ती सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट आणि प्रत्येक महिन्याला किती टोल जमा होतो याची माहिती ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर आली पाहिजे. त्यांनी त्या संबंधीचे आदेश दिले आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्रात जेवढे म्हणून टोल आहेत ते सगळे टोल कॉन्ट्रॅक्ट वेबसाईटवर आली आहेत आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक टोलला किती टोल गोळा होतो याची माहिती वेबसाईटवर आली आहे. म्हणजे काही प्रमाणात पारदर्शकता या कायद्यामुळे यायला किती चांगली मदत झाली याचं एक उदाहरण आहे. अगदी अगदी. अजून एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे अनेक वर्ष 10वी-12वीच्या बोर्डामध्ये मॉडेल आन्सर्स जे असतात की ज्याच्यावरून पेपर तपासले जातात ती मॉडेल आन्सर्स गोपनीय ठरवली जात होती. म्हणजे विद्यार्थ्याला जर पाहिजे असेल की बाबा नक्की कसं मॉडेल आन्सर असतं तर ते काही मिळत नव्हतं. 3 वर्षापूर्वी या संदर्भात मी माहिती अधिकाराचा वापर केला, मलाही नाकारलं गेलं. मग मी पहिल्या अपिलात गेलो, तिथं मी सिद्ध करून दिलं की सुप्रीम कोर्टाने सुद्धा यासंबंधी निर्णय दिलेला आहे, त्यामुळे हे मॉडेल आन्सर्स काही गोपनीय ठेवता येणार नाहीत. आणि तेव्हापासून जे 60 वर्ष गोपनीय म्हणून ठरवले गेलेले मॉडेल आन्सर्स होते ते आज माहिती अधिकारात का होईना पण जो मागेल त्याला मिळायची सोय झालेली आहे. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं एक विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या कायद्याचा खूप छान उपयोग झालेला आहे. सर, तुम्हाला आणि काही सांगायचंय? बोला. एक छोटं अजून उदाहरण सांगतो. एका नागपूरच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अख्ख्या देशात कशी क्रांती घडवून आणली. अविनाश प्रभुणे नावाचा एक कार्यकर्ता नागपूरमध्ये आहे. आधार कार्डाला जेव्हा सुरुवात झाली 2012 साली तेव्हा पहिल्यांदा आधार कार्डावर फक्त जन्माचं वर्ष यायचं, 1962, 1966 वगैरे. यांनी एक पत्र लिहिलं UIDला की तुम्ही जन्माचं वर्ष टाकता तर जन्मतारीख का टाकत नाही की ज्याचा त्या नागरिकाला अनेक ठिकाणी उपयोग होईल की सरकारी ओळखपत्र याच्यावर जन्मतारीख आली आहे. 1 पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, 3 पत्र लिहिली, त्याच्याकडे कोणी पाहिलं नाही. मग यांनी माहिती अधिकार वापरला की माझ्या या पत्रावर तुम्ही काय निर्णय घेतला त्याची मला माहिती मिळावी. त्याने मात्र जादू झाली
हा माहितीच्या अधिकाराचा अर्ज गेल्यावर 15 दिवसात त्याला UID कडनं पत्र आलं की तुमची सूचना अतिशय स्वागतार्ह असून आम्ही ती इम्प्लिमेंट करायचं ठरवलंय आणि त्यानंतरच्या देशभरात वाटल्या गेलेल्या 60 कोटी आधार कार्डांवर बर्थ डेट यायला लागली. वा वा. म्हणजे एक छोटा अर्ज केवढं मोठं काम करू शकतो याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणून याच्याकडे पाहता येईल. क्या बात आहे, क्या बात आहे सर. एकंदरीत अगदी जाता जाता या कायद्याकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, काय सांगाल? खरं पाहिजे तर नागरिकांनी ह्याला सकारात्मक दृष्टिकोनातून घेत जास्तीत जास्त लोकहिताची कामं तर करण्यासाठी कल असावा, परंतु तुमची जी वैयक्तिक कामं असतील याच्यासाठीचा तुम्ही माहिती अधिकाराचा वापर करू शकता. फक्त आणि फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की लोकांनी त्याचा गैरवापर करू नये. सर आपण काय सांगाल या संदर्भात? खरं म्हणजे आम्ही तर सगळीकडे नागरिकांच्या ट्रेनिंग घेतानाही त्यांना सांगतो की एवढा चांगला कायदा झालाय, तुम्हाला पारदर्शकपणे सरकारकडनं सगळी माहिती मिळण्याची सोय झाली आहे, तर आता किमान एजंटांकडे धाव घेऊ नका किंवा कुठल्याही माणसाला पैसे देऊ नका, लाच देऊ नका. त्याच्याऐवजी हा कायदा वापरा, स्वतःचं काम सुकर करून घ्याच, पण त्यातनं शासनात ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या बदलण्यासाठीच्या परिवर्तनाच्या लाटेत पण सहभागी व्हा, की जेणेकरून एकंदरच शासकीय कारभार हा जनतेला उत्तरदायी पण होईल आणि तो पारदर्शक पण होईल. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कायदा वापरला जाईल नागरिकांकडनं तेवढं मला वाटतं की एकंदरीतच शासन यंत्रणा ही अधिकाधिक चांगली होत जाईल. अनिल सर आपण सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणाने की ज्या पद्धतीने आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त समाज प्रबोधनाचं काम करावं आणि जी शासन व्यवस्था आहे, कारण प्रत्येक शासन व्यवस्था ही सक्रिय नसते, पारदर्शकता ही फक्त नावावरती असते, त्यांना पारदर्शक बनवण्यासाठी जनतेचा लोकसहभाग सुद्धा आवश्यक आहे. नक्कीच. आणि हा पारदर्शक व्यवहार आज तुम्ही आमच्या पर्यंत खूप छान पद्धतीने तुमच्या अनुभवातून सांगितलात, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे दोघांचं सुद्धा मनापासून धन्यवाद.